नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण 27 फेब्रुवारी वि. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा वाढदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून का साजरा करण्यात येतो, तसेच या दिवसाचे महत्त्व काय आहे आणि कवी कुसुमाग्रज यांच्याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. साहित्य क्षेत्रातील अनमोल कामगिरी आणि योगदानासाठी कुसुमाग्रज यांचा बहुमान करण्यात येतो. 27 फेब्रुवारी रोजी कवी कुसुमाग्रज अर्थात वि. शिरवाडकर यांचा वाढदिवस साजरा होतो आणि याच दिवशी मराठी भाषा गौरव दिवस म्हणून 2013 सालापासून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात अर्थात सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कुसुमाग्रज यांचे योगदान नेहमीच मोलाचे मानले जाते. मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी अथक परिश्रम त्यांनी घेतले. आपल्या मराठी मातृभाषेचा गौरव या दिवशी करण्यात येतो. त्यामुळेच कुसुमाग्रज यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने 21 जानेवारी 2013 रोजी घेतला. तेव्हापासून हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी ही राजभाषा. लोकांकडून जेव्हा एखादी भाषा अधिक प्रमाणात बोलीभाषा म्हणून वापरली जाते, तेव्हा भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 347 नुसार राजभाषा मान्यता देण्याची तरतूद आणि अधिकार हा राष्ट्रपतींना असतो. मराठी भाषेचे उत्तम ज्ञान आणि त्यातील गोडीचे साहित्य क्षेत्रामधील महत्त्वपूर्ण योगदान कवी कुसुमाग्रज यांनी दिले आहे. म्हणूनच ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त असणाऱ्या कवी कुसुमाग्रज यांना अभिवादन म्हणून 21 जानेवारी 2013 रोजी पासून त्यांचा वाढदिवस अर्थात 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात यावा अशी घोषणा करण्यात आली. आता आपण पाहूया मराठी भाषेचे वैशिष्ट्य काय आहे. भारतामधील 22 अधिकृत भाषांमधील एक भाषा म्हणजे मराठी. जगातील सर्वाधिक बोलीभाषांपैकी मराठी ही 15व्या क्रमांकावर असणारी भाषा आहे, तर भारतामधील तिसरी भाषा गणली जाते. महाराष्ट्र आणि गोव्याची मराठी ही अधिकृत भाषा आहे. दीर्घ साहित्यिक वारसा आणि परंपरा असणारी अशी ही भाषा सर्वांना आपलीशी वाटते. आता आपण पाहूया मराठी भाषा गौरव दिन आणि राजभाषा दिन यातला फरक. बरेचदा मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन यामध्ये अनेकांचा गोंधळ उडतो. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य तयार झाले आणि मराठी भाषेला राज्याची अधिकृत भाषा मानण्यात आले. त्यामुळे 1 मे राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो, तर 27 फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रजांच्या मराठीतील योगदानामुळे त्यांच्या वाढदिवशी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येतो. आता आपण पाहूया वि. शिरवाडकर अर्थात कवी कुसुमाग्रज यांच्याविषयी माहिती. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी झाला. विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने कविता लेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतील महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यमान रत्न असे करतात. वि. स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. मराठी अभिरुचीवर 4 दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजवणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचं प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये होती. त्यांच्यातील सखोल सहानुभूतीने त्यांना समाजाच्या सर्व स्तरातील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वातील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्यातील शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केले. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे.
कुसुमाग्रजांच्या कविता तरुणांना प्रेरणा देणाऱ्या आहेत. आता आपण त्यांच्या जीवनाविषयी माहिती जाणून घेऊया. कुसुमाग्रजांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे बदलले गेले. कुसुमाग्रजांचे वडील वकील होते. वकिलीच्या व्यवसायासाठी ते पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले. कुसुमाग्रजांचे बालपण येथेच गेले. कुसुमाग्रजांना 6 भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती. एकुलती एक बहीण, सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून कुसुमाग्रज असे नाव त्यांनी धारण केले. तेव्हापासून शिरवाडकर कवी कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाऊ लागले. नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. BA ची पदवी मिळवल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर सोबत, स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. 1930 मध्ये झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रज यांचाही सहभाग होता. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यांपासून झाली आहे. 1933 साली त्यांनी ध्रुव मंडळाची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमध्ये सहभाग घेतला. पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली. पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर शिरवाडकरांना मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉ. ना. भालेराव भेटले. मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ संपून ती मृतप्राय होऊ नये म्हणून झटणारे भालेराव यांनी कवी शिरवाडकरांना नाटके लिहिण्यास प्रवृत्त केले. केवळ कवी असलेले वि. शिरवाडकर बघता बघता एक यशस्वी नाटककार झाले. भारतीय राज्यघटनेतील कलम 347 नुसार कोणत्याही भाषेला राजभाषा मान्यता देण्याची तरतूद आणि अधिकार हा राष्ट्रपतींना असतो. जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी भाषा विस्तारली आहे आणि दिल्लीमध्ये कुसुमाग्रजांच्या 19 भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा पहिला कविता संग्रह प्रसिद्ध झाला. त्यानंतर कुसुमाग्रजांचे नटसम्राट नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकावर आधारित नाटक करण्यात आले. 23 डिसेंबर 1970 रोजी मुंबईच्या बिर्ला मातोश्री सभागृहात पहिला प्रयोग झाला होता. या नाटकाच्या आधारित मराठी चित्रपटाची निर्मिती देखील करण्यात आली आहे. 27 फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.